करतात नॉमिनेशन अशातलाही भाग नाही. नॉमिनेशन जर केलेलं असेल तर नॉमिनीच्या नावावर तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, पण शेअर सर्टिफिकेटच्या मागे तुम्हाला नॉमिनी हा शब्द लिहायचा आहे. ज्या वेळेला तुम्हाला सांगतात की नॉमिनेशन फॉर्म भरा, नॉमिनेशन फॉर्म जेव्हा तुम्ही भरला जातो त्यावेळेला काय होतं की तुम्हाला ट्रिप्लिकेटमध्ये भरायचा असतो. एक जो नॉमिनेशन एक संस्थेकडे डॉक्युमेंट राहतो, एक जो नॉमिनी असतो त्याच्याकडे जातं, आणि एक नॉमिनी जो म्हणजे ओनर असतो त्याच्याकडे राहतं, आणि ती एक्नॉलेजमेंट सोसायटीची करून घेतलेली असते. कोणाकडून हरवलं तर एक प्रूफ दाखवण्यासाठी. आता ज्या वेळेला आपण नॉमिनेशन म्हणतो त्यावेळेला काय होतं की पर्सन सगळेच लोक करतात नॉमिनेशन अशातलाही भाग नाही. नॉमिनेशन जर केलेलं असेल तर नॉमिनीच्या नावावर तुम्हाला ट्रान्सफर करायचं आहे, पण शेअर सर्टिफिकेटच्या मागे तुम्हाला नॉमिनी हा शब्द लिहायचा आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला असं होतं की एक जजमेंटमध्ये फिरत होती की इंद्रायणी काय त्याचं नाव होतं, इंद्राणी वाही, त्याच्यामध्येही तसंच होतं की नॉमिनी, आणि 2 दिवसापूर्वी अशाच बऱ्याच म्हणतात की नॉमिनी ऑटोमॅटिकली बिकम मेंबर. असं काही नसतं. कायद्यामध्ये काय लिहिलेलं आहे, आता तुम्हाला डेफिनेशन वाचून दाखवली. जोपर्यंत लिगल हेअरचं तुम्ही प्रूव्ह करत नाही बाय सक्सेशन, तोपर्यंत तुम्हाला आम्ही प्रोव्हिजनल मेंबर म्हणून ठेवू. याचा अर्थ काय होतो, ऑटोमॅटिक होतो का? सक्सेशन इज ऑलवेज सुपरसीड नॉमिनेशन, अँड विल इज ऑलवेज विल ऑल्सो सुपरसीड सक्सेशन. माइंड वेल. ज्या वेळेला दोन पार्टीज म्हणजे आता फॉर एक्झाम्पल ट्रान्सफर ऑफ फ्लॅट आणि ट्रान्समिशन ऑफ फ्लॅट. ट्रान्सफर किती प्रकारे होऊ शकतो? तुमचं ॲग्रीमेंट ऑफ सेल आहे, तुमचं सेल डीड आहे, गिफ्ट आहे, रिलीज आहे, याने तुम्ही ट्रान्सफर करू शकता. आता यामध्ये काय होतं की ॲग्रीमेंट ऑफ सेल 2 पार्टीज, सेल डीड 2 पार्टीज, गिफ्ट 2 पार्टीज, एक डोनर आणि एक डोनी, आणि रिलीज 2 पार्टीज, रिलीजर आणि रिलीजी. रिलीज हा जो भाग आहे हा ॲन्सेस्टर प्रॉपर्टीला असतो. जी वडिलोपार्जित जागा असते ते 4 तुमच्या जनरेशन्सपर्यंत ते तुम्हाला ट्रान्सफर करता येतात. त्याच्यामध्ये तुमची मा, चाचा, चाची, भाई यांचं येत नाही. विल आणि गिफ्ट सुद्धा त्याच्यामध्ये कन्सिडर केलं जात नाही. डिसेंडंटमध्ये ते जेव्हा देतं, फॉर एक्झाम्पल ज्या वेळेला आई आणि वडिलांचं आहे किंवा आजोबांचं आहे, तर आजोबांचं फॉर एक्झाम्पल आजोबा आपण बघू, तर आजोबांची नावावर प्रॉपर्टी आहे, आजोबा एक्सपायर झाले, आजीही नाहीये, वडील आहेत आणि त्यांची मुलं आहेत. तर जोपर्यंत वडील आहेत तोपर्यंत मुलांचा राईट त्याच्यामध्ये डायरेक्ट क्रिएट होत नाही. परंतु ज्या वेळेला वडील एक्सपायर होतील त्यावेळेला त्यांची आई आणि त्यांची मुलं हे त्यांच्या शेअर्स पुरते त्याच्यामध्ये कन्सिडर केले जातात. फॉर एक्झाम्पल आई आणि वडिलांचे आपण समजू की जॉईंट नावावर आहे. आईने वडील एक्सपायर झालेले आहेत, आई आणि 2 मुलं आहेत, एक मुलगा एक मुलगी. जे 2 मुलं आहेत आणि आई यांचे प्रत्येकी हिंदू सक्सेशन, आणि त्यांनी विल बनवलेलं नसायला हवं. विल बनवलेलं असेल तर ॲज पर विल, नॉट नेसेसरी विल शुड बी रजिस्टर्ड. ॲज पर सेक्शन 17 ऑफ रजिस्ट्रेशन ॲक्ट 1908, विल रजिस्ट्रेशन ऑफ विल इज ऑप्शनल. केलं तर चांगलंच आहे, नाही केलं तरी हरकत नाही. पण तुम्ही जर विलच्या बेसिसवर क्लेम करत असाल तर तुम्हाला प्रोबेट करणं हे कंपल्सरी आहे. आता प्रोबेट करण्यासाठी त्याच्यामध्ये बेसिक आता प्रोबेट विल नाही बनवलेलं आहे, सक्सेशन आहे. तर जर ते हिंदू असतील तर हिंदू सक्सेशन ॲक्ट, जर ते ख्रिश्चन किंवा पारसी असतील तर इंडियन सक्सेशन ॲक्ट. पर्सनल लॉ विल बी ॲप्लिकेबल. प्रत्येक पर्सनल लॉ म्हणजे मोमेडियनचा शरीयत हा एक वेगळा कायदा झाला.
इंडियन सक्सेशन आहे, हिंदू सक्सेशन आहे, त्याच्यामध्ये बरेच परम्युटेशन कॉम्बिनेशन्स आहेत. मेजरली आपल्याला त्याच्यामध्ये बघायचं की जर हिंदू आहेत तर 1/3 आहे. आई जर एका मुलाला देते तर तिचा आणि त्या मुलाचं जे ॲग्रीमेंट आहे ते रिलीज होऊ शकतं. ते तुम्हाला 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर करता येऊ शकतं. परंतु ज्या वेळेला सिस्टर आणि ब्रदर, सिस्टरलाही भावाला द्यायचं असेल तर ते तिला तिच्या शेअर्सच्या मार्केट व्हॅल्यू प्रमाणे त्याचं व्हॅल्युएशन करून स्टॅम्प ड्युटी भरून त्यानंतरच रजिस्ट्रेशन करावं लागतं. असेंडंट कडून डिसेंडंटला स्टॅम्प ड्युटीमध्ये एक्झम्पशन आहे, पण ज्या वेळेला पॅरल ब्रदर सिस्टर ब्रदर याच्यामध्ये तुम्हाला त्यांच्या शेअर्सचा म्हणजे 1/3 शेअर्सचं व्हॅल्युएशन काढून प्रॉपर स्टॅम्प ड्युटी भरून ते डॉक्युमेंट रजिस्टर्ड करावं लागेल. कोणतंही डॉक्युमेंट व्हॅलिड तेव्हाच होतं ज्या वेळेला ते ड्युली स्टॅम्प्ड असतं आणि त्याच्यावर प्रॉपर रजिस्ट्रेशन फीस भरलेली असते. हे जे ट्रान्सफरचे भाग सांगितले, हे सर्व ट्रान्सफरचे भाग आहेत ना, हे इंटरव्ह्यूज आहेत. इंटरव्ह्यूज म्हणजे काय? इंटर म्हणजे बिटवीन, व्हिवोज म्हणजे लिव्हिंग पार्टीज. इफ यू वॉन्ट टू एक्झिक्यूट agreement between legal bodies, legal persons, then Transfer of Property Act will be applicable. And when the person died, expire with will or died intested म्हणजेच सक्सेशन लागणार की विदाउट एक्झिक्युशन ऑफ एनी विल. तर हे जे ट्रान्सफर करण्यासाठी जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट देतात त्यावेळेला बऱ्याच वेळेला आपण म्हणतो की जसं आपण आर्टिकल आणि सेक्शनमध्ये सेक्शन आणि आर्टिकलची गफलत करतो तसंच आपण ट्रान्सफर अँड ट्रान्समिशन, काही फरक नाही. पण जर व्यक्ती मेलेला असेल तर आपण ट्रान्समिशन म्हणतो आणि जर लिव्हिंग बॉडीजमध्ये ट्रान्सफर झालेला असेल तर आपण म्हणतो की ट्रान्सफर ऑफ शेअर्स. जुन्या कायद्यामध्ये ट्रान्सफर ऑफ शेअर्ससाठी जे सेक्शन्स होते हे ह्या अमेंडमेंटमधून कॅन्सल झालेले आहेत. नवीन कायद्यामध्ये त्यांना 154B12 आणि 154B13 हे सेक्शन्स दिलेले आहेत. 154B मध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रान्सफर ऑफ शेअर्स, राईट, टायटल अँड इंटरेस्ट हे कधी होणार? ज्या वेळेला वरील तुम्हाला सांगितलेले आहेत त्यापैकी तुम्ही ॲग्रीमेंट केलं, ते स्टॅम्प ड्युटी भरली, ते रजिस्टर्ड केलं तर तुम्हाला ते फ्लॅट तुमचं ट्रान्सफर करता येणार. पूर्वी जी होती 1 वर्ष तुमचा फ्लॅट ट्रान्सफर होणार नाही, तशी आता प्रोव्हिजन नाही आहे. 154B13 मध्ये त्यांनी काय सांगितलं? ट्रान्सफर ऑफ शेअर्स ऑन डेथ ऑफ अ मेंबर. जे प्रोव्हिजनल डेफिनेशन मध्ये तुम्हाला सांगितलं की जर एखादी व्यक्ती मेली आणि त्यांनी जर नॉमिनेशन केलेलं नसेल तर जी व्यक्ती लिगल हेअर असेल त्यांनी जी प्रोसिजर आहे, मोस्टली इफ यू वॉन्ट टू गेट if there is no will then you have to take a LA. LA means letter of administration. Letter of administration is exclusively for movable as well as immovable property. जी काही स्टॅम्प ड्युटी आहे ती वन टाइमच भरायची आहे तुम्हाला. सो इट विल बी हेल्पफुल. यू ऑलवेज गो फॉर लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. तर हे विल असेल तर प्रोबेट, सक्सेशन असेल तर तुम्हाला जायचं आहे लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशनला. सेल, ॲग्रीमेंट ऑफ सेल आणि ॲग्रीमेंट आणि सेल डीडमध्ये काय फरक असतो? ॲग्रीमेंट ऑफ सेल हे जनरली ॲग्रीड सेल असतं. म्हणजे काय? when you are executing agreement with builder, developer, promoter of one side and another side is a prospective purchaser, त्यावेळेला आपण म्हणतो की इट इज अग्रीमेंट टू सेल, अग्रीमेंट फॉर सेल. संपूर्ण पैसे दिलेले नसतात, एक
टोकन अमाऊंट दिलेली असते, बॅलन्स अमाऊंट कशा प्रकारे देणं त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं असतं, त्याच्यामध्ये बरंच काही लिहिलेलं असतं की तुम्हाला आम्ही हे सगळं काही दाखवलेलं आहे, तुम्हाला हे समजलेलं आहे, तुम्हाला हे समजल्यानंतर तुम्ही याच्यावर साईन केलेली आहे, परंतु ॲक्च्युअलमध्ये तुम्ही असं काही करत नाही. त्या बिल्डिंगला सीसी आहे की नाही हेही तुम्हाला माहिती नसतं. ज्या वेळेला आम्ही बँकेच्या पॅनलवर असताना आमच्याजवळ ते डॉक्युमेंट्स येतात, गिफ्ट करायच्या इथे त्यांनी रिलीज करायच्या इथे त्यांनी गिफ्ट केलेलं असतं, त्याच्यावरती स्टॅम्प ड्युटी जास्त भरलेली असते, किंवा बऱ्याच वेळेला त्याच्यामध्ये नॉर्म्स असे लिहिलेले असतात विच इज कॉन्ट्राडिक्टरी. पहिलं विचारून त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये कोणतंही डॉक्युमेंट एक्झिक्यूट करायचं आहे. कोणतंही डॉक्युमेंट कधीही करताना कॉपी पेस्ट किंवा एजंटच्या भरोशावर राहून कोणतंही लीगल डॉक्युमेंट्स तुम्ही करू नका, कारण प्रिकॉशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. द बेस्ट व्हेरी गुड एक्झाम्पल इज तुमचे आताचे विजयपत सिंघानिया. मागच्या वर्षी ते राजा होते आणि त्याच्यानंतर राजा म्हणजे कसे, त्यांचे तर रेमंडचे चेअरमन, वेल नोन बिझनेस टायकून, पण त्यांची अशी परिस्थिती नंतर आली, घरच्यांनीच केली शेवटी ती, की त्यांच्याकडे ना स्वतःची गाडी ना स्वतःचा ड्रायव्हर. डॉक्युमेंट जेव्हा तुम्ही एक्झिक्यूट करता त्यावेळेला किती प्रिकॉशन्स घ्यावी लागते. आता ह्याच्यामध्ये एक तुम्हाला मेक सांगतो, कंडिशनल गिफ्ट नावाचा एक प्रकार आहे. कंडिशनल गिफ्ट म्हणजे काय की गिफ्ट तुम्ही देऊ शकता. गिफ्ट कसं आहे, व्हॉलेंटरी आहे. तुम्ही जिवंत असतानाच समोरच्याने ॲक्सेप्ट करायला पाहिजे, पण त्याच्यामध्ये तुम्ही कंडिशन टाकू शकता. काय कंडिशन टाकू शकता तुम्ही? जर तुम्ही कंडिशन दिलेली असेल, मी तुम्हाला ही प्रॉपर्टी ट्रान्सफर करतोय, परंतु जोपर्यंत मी मरत नाही तोपर्यंत मीच या घरामध्ये राहणार, असं स्पेसिफिक लिहिलेलं असेल, आणि प्रॉपर्टी रजिस्टर झाल्यानंतर ज्याला मिळते तो नेहमी खुशच असतो, अरे मी आता एवढ्या संपत्तीचा मालक झालो, आणि त्याने जर त्या व्यक्तीला घरातून हकलून दिलं, त्या व्यक्तीला हकलून दिल्यावर तो रस्त्यावर आला, त्याने सगळं आउट ऑफ लव्ह अँड अफेक्शन्स विदाउट एनी मॉनिटरी कन्सिडरेशन ह्या व्यक्तीला तर देऊन बसलेला आहे. आता करणार काय? पण ती एक लाईन लिहिलेली असल्यामुळे त्याचा अर्थ असा होतो की व्हेन देर इज अ कंडिशनल गिफ्ट, देन that gift is not completed till that condition complied with. जोपर्यंत तुमची कंडिशन फुलफिल होत नाही, म्हणजे ती व्यक्ती मेलेली नाहीये, ती जिवंत आहे, आणि याचा अर्थ पोझिशनही तिच्याकडेच आहे, तिने पोझिशन हँडओव्हर केलेलं नाहीये. तर याच्यासाठी रेनिन एक बरीचशी चांगलं नाव होतं, जे 2014 मध्ये त्याची जजमेंट आलेली होती. सुप्रीम कोर्ट केसेस आहेत, 9 सुप्रीम कोर्ट केसेस, पेज नंबर 445. रेनिन कुंटला राजम्मा त्या जजमेंटचं नाव आहे. वेळ मिळाला तर वाचून. आजकाल आपल्याकडे बराच वेळ आहे करोनाच्या मुळे, तर डेफिनेटली इट विल अपडेट युअर नॉलेज ऑल्सो. त्याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफिकली म्हटलेलं आहे की इफ देर इज अ कंडिशन, जो डोनर आहे तो पुन्हा त्याने दिलेलं गिफ्ट कॅन्सल करू शकतो. बऱ्याच वेळेला लोक आम्हाला विचारतात की आम्हाला गिफ्ट थोडंसं रिस्की वाटतं, पण कारण मुलं ऐकत नाहीत, मुलं आम्हाला हकलून देतात, किंवा आणि हेच सिंघानिया साहेबांचं उदाहरण देतात. तर जेव्हा आम्ही त्यांना ह्या पद्धतीने सांगतो त्यावेळेला त्यांना समजतं की अरे देर इज अ प्रोव्हिजन. तुम्ही ॲग्रीमेंट, जसं ॲग्रीमेंट म्हणजे काय, इट इज अ म्युच्युअल ॲग्रीमेंट बिटवीन बोथ दी पार्टीज. इट इज ऑब्लिगेटरी टू दी बोथ द पार्टीज हू आर दी एक्झिक्युटरीज. असं असताना तुम्हाला हे मान्य आहे, पण तुम्ही ते नीट वाचलं नसल्यामुळे तुम्ही अगोदरच रिॲक्शन देतात आणि त्याचं जो रिझल्ट आहे तो सर्वांसमोर येतोच. सगळ्यात
महत्वाचं म्हणजे अजून याच्यामध्ये असं आहे की ज्या वेळेला एखादी काय म्हणतो आपण त्याला नोटिफिकेशन्स किंवा सोशल मीडियावर फिरत असतात, म्हणजे आताच डीम कन्व्हेन्स कॅन्सल होणार आहे, कॅन्सल झालेलंच आहे, कॅबिनेटने सगळं सांगितलेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही त्याच्यावर क्लिक करतात, सुप्रीम कोर्टाची ऑर्डरचा उल्लेख करतात, पण त्यावेळेला ती ओपन होत नाही. तर जोपर्यंत आपण ती ऑर्डर वाचत नाही, पूर्ण समजून घेत नाही, तोपर्यंत आपल्याला समजू शकत नाही की एक्झॅक्टली खरं आहे की काय आहे. तर माय ॲडवाइस इज यू शुड नॉट बिलीव्ह ऑन सच. कारण नॉमिनेशनबद्दल तर मी तुम्हाला सांगितलं की क्लिअर प्रोव्हिजन्स आहेत अमेंडमेंट 2019 मध्ये की नॉमिनी हा मालक होऊ शकत नाही. स्पेसिफिकली बॅक साईडला तुम्ही त्याच्यामध्ये लिहून घेऊ शकता. म्हणजे हे सांगण्याचा उद्देश काय आहे की ज्या वेळेला तुम्ही एखादा डिसिजन्स घेतात त्यावेळेला तुम्हाला ॲश्युरन्स असायला हवं की आम्ही जे करतोय ते परफेक्ट आहे, त्याच्याबद्दल सेकंड ओपिनियन नाही आहे, सेकंड ऑप्शन्स असूच शकत नाहीत. पण जर हे बेसिक तुमचं मजबूत नसेल त्यावेळेला थोडंसं, आणि असं सोशल मीडियावरून आलं की थोडेसे हातपाय असे लटपटायला लागतात, म्हणजे यू बिकम अ डबल माइंड की होऊ शकतं का, कशा प्रकारे होऊ शकतं. तर जर असं वाटलं तर नक्कीच एखाद्या चांगल्या कायदेशीर व्यक्तीचा आधार घ्या. डेफिनेटली शेवटच्या क्षणाला नका घेऊ. ज्या वेळेला तुमच्या वेळेला पहिल्यांदा ॲप्लिकेशन किंवा अर्ज येतो त्यावेळेलाच यू टेक दी लिगल ओपिनियन, कारण ती राईट वेळ असते. एखादी वेळ निघून गेल्यानंतर ती, बिकॉज टाईम कोणासाठी थांबत नाही. चेंज इज कंटिन्युअस, चेंज इज परमनंट, आणि त्यामुळे यू हॅव टू टेक दी प्रिकॉशन्स की जो टाईम आहे तो प्रॉपरली युटिलाइज करण्यासाठी केला जावा. कोणत्याही जे असतात की सोशल मीडियावरून जायला त्याचं अननेसेसरी आपण कन्फर्म होत नाही किंवा माहिती नाही तर फॉरवर्ड करू नये. कारण माझं इंटेन्शन वैयक्तिक आहे की मोर इन्व्हॉल्वमेंट ऑफ पीपल्स, जेणेकरून कसं आहे की लोकांना पुढे आणल्यामुळे त्यांना काम करण्यासाठी, कारण बऱ्याच लोकांना माहिती नसतं त्यामुळे तेच पुढे येत नाहीत. ते म्हणतात की याला माहिती आहे ना, हा सगळं बघून घेईल. परंतु कुठेतरी थोडंसं बदलायला हवं हे मला वाटतं, आणि त्यासाठी आय टेक दी इनिशिएटिव्स. शेयर मार्केट सीखने की अनोखी पाठशाला जो सबको भाए और समझ में आए. What is short iron butterfly? Short iron butterfly. If we are going for short straddle to cover up the unlimited loss, we are doing long strangle. Wow, come on! Yes, I can teach, man. यहाँ मिले स्टॉक मार्केट संस्कार. When we step into a new world, we need sanskar. If you are going to step into this world called stock market, we will give you that sanskar. आपको कहाँ फोकस करना चाहिए? Skill पे. Never come in the markets to make money, or with the focus of making money. So we say become a pro. Become a pro. Money will flow. The fastest way to grow. अवधूत साठे ट्रेडिंग अकेडमी. फ्री लाइव यूट्यूब सेशंस देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें, एंड फॉर फर्दर नोटिफिकेशंस प्रेस ऑन द बेल आइकॉन.